मंडळी, आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फटका आता सर्वसामान्यांनाही बसू लागलाय। पालघरच्या डहाणूमधल्या महालक्ष्मी मंदिरात हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या यात्रेवरही त्या इंधन टंचाईचा थेट परिणाम झालाय। त्यामुळे या परिसरातील शेकडो व्यावसायिक सध्या अडचणीत सापडलेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं यात्रेच्या काळात मुबलक इंधन पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ही महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी केली आहे। जे यात्रेमध्ये समजा एवढे भाविक येतात, ती रात्रभर यात्रा चालते, त्यांना जेवणाची सोय सुद्धा इकडेच असते आणि जे त्यांचे मनोरंजनाचे जे आहेत की पाळणे झाले हे डिझेल पेट्रोल ह्याच्यावरती चालतात। मग त्याच्यामुळे कॅनमध्ये डिझेल पेट्रोल आणण्यासाठी आम्हाला तेवढं परवानगी द्यावी आणि त्याचं नियोजन करावं ही शासनाकडे आमची मागणी आहे। आखाती युद्धामुळे इथे येणारे आपल्या मागच्या बाजूस तुम्ही बघू शकता, आकाश पाळणे असतील किंवा इतर करमणुकीची जी काही साधनं असतील, यांना चालण्यासाठी इंधन हे फार आवश्यक आहे आणि हे नसल्यामुळे येणारा भाविक किंवा ह्या उत्सवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ इच्छितो। तर आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की इथले जे व्यापारी आहेत किंवा हे आकाश पाळणे त्यांना डिझेल, पेट्रोल आणि गॅस याची मुबलक व्यवस्था करून देण्यात यावी, जेणेकरून हा उत्सव चांगल्या प्रकारे पार होईल। मंडळी, पालघरच्या डहाणूमधल्या महालक्ष्मीच्या यात्रेत विविध दुकानं आणि करमणुकीची साधनं सुरू करण्याचं काम एव्हाना अंतिम टप्प्यात आलंय। पण या व्यावसायिकांना पुरेसा इंधन पुरवठा न झाल्यास त्याचा परिणाम यात्रेच्या उत्साहावर होऊ शकतो। पाहूयात आमचा प्रतिनिधी संतोष पाटीलने घेतलेला आढावा। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट देशातील इंधन पुरवठ्यावर तसेच गॅस पुरवठ्यावर सुद्धा होताना दिसतोय आणि ह्याचा परिणाम आपण पाहायला गेलं तर ठिकठिकाणी यात्रा उत्सव सुरू आहेत, त्याच्यावर सुद्धा ह्याचा परिणाम आहे। मी सध्या डहाणूची जी प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा आहे त्या ठिकाणी आहे। हनुमान जयंतीच्या मुहूर्तावरती या यात्रेला सुरुवात होते। साधारण 15 दिवस पेक्षा जास्त ही यात्रा सुरू राहते। याच्यामध्ये जवळपास 100 एकरवरती वेगवेगळ्या प्रकारची ते दुकानं आहेत ती थाटली जातात। एकूणच पाहायला गेलं तर ही सर्व साधनं आहेत ती डिझेल किंवा पेट्रोलवरती सुरू राहतात आणि हे कॅनमध्ये डिझेल न देत असल्यामुळे ही साधनं चालवणार कसं एकूणच पाहायला गेलं तर हा यात्रोत्सव 15 दिवस सुरू राहणार असून सध्या हा यात्रोत्सव सुरळीत चालावा म्हणून जिल्हा प्रशासन काय नेमकी भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।